नमस्कार मित्रांनो. तर आपण वाचत आहोत यशाची रहस्य सांगणारी व्यवस्थापकीय कौशल्ये, कॉर्पोरेट आयडल रतन टाटा हे पुस्तक. तर या पुस्तकाचे लेखक आहेत सुधीर सेवेकर. तर मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर क्रमांक 4 वाचून घेतला होता. तर आपण आता चॅप्टर क्रमांक 5 अध्यक्षपदाकडे वाटचाल हे वाचू. टाटा उद्योग समूह हा देशातील एक महत्वाचा आणि मोठा उद्योग समूह आहे. त्याच्या अध्यक्षपदी जे.आर.डी. टाटांनंतर कोण येणार याचे कुतूहल केवळ भारतीय उद्योग विश्वातच होते असे नाही, तर जगभर त्याबद्दल औत्सुक्य होते. जे.आर.डी. टाटा यांनी 50हून अधिक वर्षे त्यांचे अध्यक्षपद निभावलेले आहे. टाटा उद्योग समूहात उच्च दर्जाच्या व्यवस्थापकीय आणि व्यावसायिक कौशल्याचीही वरिष्ठ स्तरावरची माणसंही भरपूर आहेत. नाना पालखीवाला, ऋषी मोदी, सुमंत मुळगावकर, दरबारी शेठ, अजित केरकर, नुस्ली वाडिया यांसारख्या एक माणूस म्हणजे व्यवस्थापन व उद्योग क्षेत्रातला स्टॉलवर्ट माणूस म्हणून ओळखला जातो. या सर्वांच्या तुलनेत रतन टाटा यांचा क्रम नंतरचाच आहे असे जाणकारांचे म्हणणे होते. एक तर रतन टाटा या मंडळींना ज्युनियर आहेत, दुसरे म्हणजे त्यांना बड्या कंपन्या हाताळण्याची, संपूर्ण उद्योग समूहाला मार्गदर्शन करण्याची अवघड कामगिरी जमेल का याबाबत दुमत होते. त्यामुळेच जे.आर.डी. आपला उत्तराधिकारी म्हणून कोणाला नेमतात याचे सर्वत्र कुतूहल होते. स्वतः रतन टाटा यांना देखील आपण ग्रुपचे अध्यक्ष होऊ असे वाटत नव्हते. टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्ष. परंतु 1981च्या ऑक्टोबर महिन्यात जे.आर.डी.नी घोषित केले की रतन टाटा टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील. तेव्हा जे.आर.डी. 78 वर्षांचे झालेले होते. टाटा इंडस्ट्रीज या कंपनीकडे कोणतेही उत्पादनाचे वा कमर्शियल काम नव्हते. तरी टाटा उद्योग समूहाच्या अध्यक्षपदाच्या मार्गावरील या टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्ष हा एक महत्वाचा टप्पा मानला जाई. जो कोणी टाटा इंडस्ट्रीजचा अध्यक्ष होईल तोच यथावकाश टाटा उद्योग समूहाचा अध्यक्ष होणार हे जवळपास अटळ होते. या कंपनीच्या अध्यक्षपदी रतन टाटांना नेमून जे.आर.डी.नी त्यांचे उत्तराधिकारी कोण असेल हे सूचित केले होते. त्याआधी पडद्यामागे बरेच काही घडत होते. चर्चेला उधाण आलेले होते. कारण नाना पालखीवाला, ऋषी मोदी, सुमंत मुळगावकर ही मंडळी अधिक केपेबल आहेत, अधिक योग्य आहेत, अधिक यशस्वी व कार्यकुशल आहेत अशी चर्चा चालू होती. रतन टाटांच्या लेखी या लोकांइतकी सातत्यपूर्ण यशाची परंपरा नव्हती. उलट त्यांनी नेल्को बंद केली, इम्प्रेस मिल बंद केली, ते अयशस्वी आहेत अशा नकारात्मक गोष्टींचीच चर्चा अधिक होती. जे.आर.डी.ची इच्छा आपल्याला ग्रुपचा अध्यक्ष करण्याची आहे हे जेव्हा रतन टाटांना पक्के कळाले तेव्हा त्यांच्या वागणुकीत आणि दृष्टीत फरक पडला. ते अधिक गांभीर्याने, अधिक सखोलपणे, अधिक समग्रपणे ग्रुपचा अध्यक्ष म्हणून आपण काय काय केले पाहिजे यावर विचार करू लागले. आपल्या कल्पना व योजना तयार करू लागले. एस.के. भट्टाचार्य नामक एका प्रख्यात व्यवस्थापन शास्त्रज्ञास हाताशी धरून त्यांनी टाटा ग्रुपचा मुळापासून अभ्यास केला. ग्रुपची बलस्थाने काय आहेत, मर्यादा काय आहेत, अडीअडचणी, आव्हाने काय आहेत, काय काय बदल व्हायला हवेत, ते कसे घडवून आणता येईल अशी मूलभूत विचारांवर त्यांचे सखोल मंथन सुरू झाले. कारण ग्रुप अध्यक्षामध्ये एकूणच उद्योग समूहास दीर्घकालीन भविष्यासाठी मार्गदर्शन करण्याची क्षमता हवी असते. त्यासाठी सभोवतालच्या परिस्थितीचे अचूक आकलनही अत्यावश्यक ठरते. एका अर्थी ग्रुपसाठी तत्वज्ञानाची किंवा दीपस्तंभाची भूमिका अध्यक्षाला बजावायची असते. दैनंदिन कामकाज वगैरेंसाठी त्या कंपनीची यंत्रणा आणि व्यवस्थापक मंडळी राबत असतातच. त्या बारीक-सारीक तपशिलात ग्रुप अध्यक्षाने जाण्याचे कारण नसते. अन्य दावेदार. कोणत्याही कंपनीचे भवितव्य तिच्या सांपत्तिक स्थितीवर फारसे अवलंबून नसते. ते मुख्यतः अवलंबून असते ते कंपनीच्या सेवेत असणाऱ्या मनुष्यबळाच्या गुणवत्तेवर आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वावर आणि दूरदर्शितेवर. कारण चल अचल स्वरूपातील अमाप संपत्ती आहे, पण तिचा उत्पादक वापर करणारे उत्तम दर्जाचे कल्पक मनुष्यबळ नसेल तर त्या संपत्तीचा काय उपयोग? अशा संपत्तीचा हळूहळू ऱ्हासच होत जातो. तेव्हा मनुष्यबळ हीच खरी संपत्ती असते. टाटा उद्योग समूहाकडे जी जाणीव थेट आरंभापासून होती, म्हणूनच विविध क्षेत्रांतील उत्तमोत्तम गुणी माणसे हेरून त्यांना उद्योग समूहात सामील करून घेण्याचे कंपनीचे आरंभीपासूनच धोरण राहत आले आहे. थेट आरंभी टाटा उद्योग समूह जेव्हा आकाराला येत होता तेव्हा गरजेप्रमाणे, गरजेपुरते त्या त्या विषयांच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या, त्याचा मोबदला त्यांना द्या असे कंपनीचे धोरण होते.
कारण एकदा का ती गरज संपली किंवा तो इश्यू संपला की मग त्या तज्ञाचे करायचे काय? त्यांना पगारी नोकरी म्हणून नंतरही सेवेत ठेवणे कंपनीला परवडत नसे. म्हणून गरजेनुसार मोबदला देऊन तज्ञांची मदत घ्यायची असे धोरण तेव्हा होते. परंतु जसजसा ग्रुपचा विस्तार होऊ लागला आणि आर्थिकदृष्ट्या ग्रुप सुदृढ होत गेला तसतसा अशा तात्पुरत्या काम चालाऊ धोरणाऐवजी उत्तम दर्जाचे लोक कायमस्वरूपी पगारदार म्हणून कंपनीच्या सेवेत घेतले पाहिजेत हा विचार बळावला. अशा लोकांच्या दीर्घकाळ सहवासातून कंपनीला फायदा तर होतोच, शिवाय कंपनीची प्रतिष्ठा वाढते, दबदबा वाढतो आणि ग्रुपची एक कार्यसंस्कृती विकसित व्हायलाही मदत होते. ग्रुपची म्हणून काही एक मूल्य व्यवस्था तयार व्हायला मदत होते. गुणवंतांना स्थायी स्वरूपाच्या सेवेची हमी दिली तर ते अधिक मन लावून काम करतात. सतत कंपनीच्या हिताचा विचार त्यांच्या मनात घोळत राहतो. त्याने त्यांची सर्जनशीलता, कल्पकता, कार्यकर्तृत्व यांना एक वेगळाच बहार मिळतो. त्यांची कंपनीप्रती असणारी आत्मीयता आणि बांधिलकी पक्की होते. नव्याने दाखल होणाऱ्या कर्मचाऱ्यांना ते अधिक चांगले मार्गदर्शन करू शकतात. असे अन्यही पुष्कळ फायदे होतात. म्हणून टाटा उद्योग समूहाने नंतरच्या काळात अनेक गुणवंत हेरून त्यांना आपल्या समूहात सामील करून घेतले. त्यांना त्यांच्या कर्तृत्वाला पुरेपूर वाव दिला, स्वातंत्र्य दिले, पाठबळ दिले. टाटा ग्रुप मोठा होण्यामागे टाटा ग्रुपचे हे धोरण बऱ्याच अंशी नक्कीच जबाबदार आहे. मनुष्यबळाच्या संदर्भात म्हणूनच देशातील उत्तमोत्तम अभियंते, व्यवस्थापन तज्ज्ञ, अन्य विषयांचे तज्ज्ञ आपल्याला टाटा ग्रुपमध्ये मोठ्या संख्येने सापडतील. जे.आर.डी. दीर्घकाळ समूहाचे अध्यक्ष होते. त्यांना माणसाची पारख उत्तम असे. हा माणूस आपल्याकडे टिकेल का? समूहाच्या संस्कृतीत बसेल का? अन्य वरिष्ठांशी यांचे जमेल का? वगैरे बाबतचे एक उत्तम जजमेंट जे.आर.डी.ना असे आणि या संदर्भातील त्यांना अंदाज सहसा चुकत नसे. जे.आर.डी.नी हेरून पारखून उद्योग समूहात आणलेली अनेक माणसे पुढे आपल्या कार्यकर्तृत्वाने गाजली, मोठी झाली. त्यापैकीच एकाला जे.आर.डी. आपला उत्तराधिकारी नेमतील अशी चर्चा त्या काळी चाले. अध्यक्षपदासाठी ज्यांची नावे चर्चेत आघाडीवर होती त्यातील काहींचा परिचय थोडक्यात येथे दिला आहे. सुमंत मुळगावकर. गौरवर्ण, घारे डोळे, उत्तम शरीरयष्टी आणि इंग्लंडहून घेतलेली अभियांत्रिकीची पदवी असा एक तरुण सुमंत मुळगावकर त्याचे नाव, जो जे.आर.डींच्या संपर्कात आला आणि त्यांच्या गळ्यातील ताईत होऊन बसला. जे.आर.डी. स्वतः देखण्या व्यक्तिमत्वाचे धनी होते. शिस्त, टापटिपीचे भोक्ते होते. त्यांना तशीच माणसं आवडत. सुमंत मुळगावकरला मी टाटा उद्योग समूहात आणले. एवढी माझी एकच कामगिरी माझ्या ग्रुप चेअरमनशिपचे समर्थन करायला पुरेशी आहे. अशा शब्दात ते मुळगावकरांवर त्यांचा असलेला विश्वास व प्रेम व्यक्त करीत असत. मुळगावकरांनीही त्यांचा हा विश्वास सार्थ ठरविला. आरंभी त्यांनी टाटा ग्रुपच्या सिमेंट कंपन्यांचे कामकाज पाहिले. ते दिवस पारतंत्र्याचे होते, महायुद्धाचे होते. उद्योगाबाबत सरकारचे नाना प्रकारचे निर्बंध होते. अनेक अडीअडचणी होत्या. पण आपला उत्साह, कल्पकता आणि नेतृत्व गुण यांच्या बळावर युवा सुमंत मुळगावकरांनी अनेक अवघड जबाबदाऱ्या लीलया सांभाळल्या. बिहारात चाईबासा येथे स्वतंत्रपणे आणखी एक कारखाना उभारला. नवीन प्रकल्प उभे करणे, त्यासाठी अगोदर त्याचे तपशिलात जाऊन काटेकोर नियोजन करणे, वेळापत्रक ठरविणे, बजेट बनविणे, प्रकल्पाची उभारणी टप्प्याटप्प्याने कशी करायची इत्यादी सगळे ठरविणे आणि मग त्याबरहुकूम त्याची अंमलबजावणी करणे व प्रकल्प उभा करणे हे सुमंत मुळगावकरांचे आवडीचे क्षेत्र. प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर तो नियमित चालवायचे काम तुलनेने सोपे असते. त्यात त्यांची रुची नसते. प्रकल्प उभारून कार्यान्वित केला, हस्तांतरित केला की सुमंत मुळगावकर दुसऱ्या प्रकल्पाच्या आरेखनाकडे वळत. ट्रक व व्यापारी वाहने बनविण्याचे टाटा समूहाने ठरविले आणि त्यासाठी सुमंत मुळगावकरांची निवड केली. त्यांच्या अथक परिश्रमातूनच पुण्याजवळ टेल्को उभी राहिली. तिथे टाटा ट्रक्स तयार होऊ लागल्या, देशभर धावू लागल्या. टेल्कोची दीर्घकाळ धुरा सुमंत मुळगावकरांनी पाहिली. सरकारी स्तरावर उत्तम संबंध ठेवण्यात आणि मोठ्या कुशलतेने आपली कामे करून घेण्यात मुळगावकर अत्यंत वाकबगार होते. जे.आर.डींचा खास माणूस अशीच त्यांची ओळख शेवटपर्यंत राहिली. त्यांच्या वयाच्या 84 वर्षापर्यंत त्यांनी टाटा ग्रुपची सेवा केली. नानी पालखीवाला. नानी पालखीवाला कायदेतज्ञ होते. ते सुमारे 30 वर्षे टाटा उद्योग समूहात होते. त्यांच्याकडे हेच उद्याचे समूहाचे अध्यक्ष म्हणून पाहिले जाई. कारण एकतर ते जे.आर.डींच्या जवळचे होते, शिवाय उत्तम वक्ते होते, विश्लेषक होते. ग्रुपला मार्गदर्शन करण्याची बौद्धिक क्षमता त्यांच्याजवळ भरपूर होती.
कंपनीचा सिमेंट विभाग त्यांनी यशस्वीपणे हाताळला होता, मोठा केला होता. दिल्ली दरबारातही त्यांचे चांगले वजन होते. भारत सरकारही अनेक प्रश्नांबाबत त्यांचा सल्ला घेत असे. विशेषतः केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचे विश्लेषण नानी एवढ्या विस्ताराने आणि उत्तमपणे करीत असत की ते जणू भारताचे नवनिर्वाचित अघोषित अर्थमंत्रीच होते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदा, सेमिनार्स यातून टाटा उद्योग समूहाचे प्रतिनिधी म्हणून पालखीवाल्यांनी अनेकदा सहभाग घेतला आणि आपल्या बुद्धी, सामर्थ्य व वक्तृत्वाने साऱ्यांवर छाप पाडली. असे अनेकदा घडलेले आहे. एका अर्थी टाटा उद्योग समूहाचे ते अघोषित अनौपचारिक स्तरावरचे जणू प्रवक्तेच बनले होते. नंतरच्या काळात नानी पालखीवाला सरकारचे कवडे टीकाकार बनले आणि जागोजागी सभा घेऊन ते सरकारचे वाभाडे काढू लागले. त्यांच्यातील राजकीय बाजू दिवसेंदिवस अधिक प्रखर होत गेली. त्यांच्याप्रमाणे सॉलिसिटर जे.डी. चोक्सी हे कायदेतज्ञही टाटा ग्रुपमधील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व मानले जाई. जे.आर.डींची धाकटी बहीण रोडा बेह हिचे पती कर्नल लेसी सहानी यांना लष्करी पार्श्वभूमी लाभलेली होती. तेही जे.आर.डींच्या जवळचे होते. समूहातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते, परंतु दुर्दैवाने त्यांना दीर्घायुष्य लाभले नाही. दरबारी शेठ हे शिक्षणाने केमिकल इंजिनियर. सौराष्ट्रात समुद्रकिनारी टाटा केमिकल्स हा प्रकल्प उभारण्यात, तो अत्यंत यशस्वीपणे चालविण्यात दरबारजी शेठ यांचा सिंहाचा वाटा आहे. टाटा केमिकल्सला आलेल्या अडचणी, त्यावर दरबारी शेठ यांनी केलेली मात हा एक स्वतंत्रच विषय आहे. आपल्या कुशल कार्यकर्तृत्वाने दरबारी शेठ हे देखील जे.आर.डींच्या जवळच्या वर्तुळातील एक म्हणून ओळखले जात. टाटा केमिकल्स नंतर केरळात टाटा टी हे चहाचे मळे फुलविण्यात, चहा उत्पादन व प्रक्रिया वाढविण्यात आणि टाटा टीला आंतरराष्ट्रीय स्तराचा ब्रँड बनविण्यात दरबारी शेठ यांचा मोठा वाटा आहे. एक जिद्दी आणि कल्पक व्यवस्थापक म्हणून ते टाटा ग्रुपमध्ये ओळखले जात. याखेरीज अर्थतज्ञ डॉ. जॉन मथाई, टाटा हॉटेल्सच्या ताज ग्रुपचा विस्तार करणारे अजित केरकर, अर्थतज्ञ आणि सल्लागार द रा पेंडसे अशी अनेक उत्तुंग कार्यकर्तृत्वाची माणसे टाटा ग्रुपमध्ये होती. ऋषी मोदी जे.आर.डी नंतरचे टाटा ग्रुपचे अध्यक्ष कोण ही चर्चा आणि ग्रुपमधील या सर्व मंडळीच्या कार्याचा आढावा तेव्हा अनेक बिझनेस नियतकालिकांतून घेतला जात होता. त्यामध्ये नानी पालखीवाल्यांप्रमाणे जे नाव आघाडीवर होते ते होते ऋषी मोदी. ऋषी मोदी हे एक अफाट भन्नाट व्यक्तिमत्व. त्यांनी दीर्घकाळ जमशेदपूरचे टाटा स्टीलचे साम्राज्य सांभाळले वाढविले. ते अविवाहित होते, उत्तम पियानो वादक होते, गाणेही छान म्हणायचे आणि कामाच्या बाबतीत वाघ होते. जमशेदपूर सारख्या नवख्या प्रदेशात त्या कारखान्याचा प्रमुख म्हणून जाणे, सर्वांना आपल्या प्रेमाने आणि कार्यपद्धतीने जिंकणे, कित्येक दशके एकही संपवा तत्सम अप्रिय घटना कंपनीत होऊ न देणे, अशा अनेक अचाट गोष्टी ऋषी मोदी यांनी करून दाखविल्या होत्या. जे.आर.डींना हा उमद्य स्वभावाचा ऋषी मोदी आवडायचाही, त्यामुळे ते जे.आर.डींचे उत्तराधिकारी होतील असाच बहुतांश जणांचा तर्क होता. तर मित्रांनो, हे चॅप्टर इथे संपूर्ण झाले आहे. पुढील चॅप्टरसाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि क्रमांकानुसार चॅप्टर ऐकण्यासाठी माझ्या चॅनलवरील रतन टाटा या प्लेलिस्टला जरूर व्हिजिट करा. धन्यवाद.